तर शिरूर मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार दाखवण्यात आले होते। रोहित पवार त्या 188 मतदारांसोबत त्यांनी दिवाळी साजरी करायला ते गेले होते, पण मतदार यादीतील नमूद पत्ता आणि मतदारच अस्तित्वात नसल्याचं समोर आलेलं आहे। माजी सरपंच सातोभाऊ इथं आहेत। 2015 नंतर त्या घराची नोंद नाही। माझा 2024च्या इलेक्शनमध्ये 188 नावं आली कुठून? जर लोक इथं राहतच नाहीत, या गावात नाहीच आहेत, तरी सुद्धा हे लोक विधानसभेच्या इलेक्शन पूर्वी जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 88 लाख लोकांची नोंद झाली, लोकसभा ते विधानसभा म्हणजे 6 महिन्यामध्ये 48 लाख लोक नोंदवले जातात आणि नोंदवत असताना लोक ज्यांना ओळखत नाही अशी लोक सुद्धा नोंदवले जातात। मी सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघातील केसनंद या गावात आहे आणि ही ग्रामपंचायत केसनंदची आपण इमारत पाहतोय। आज या ठिकाणी आमदार रोहित पवार आले होते आणि या ग्रामपंचायत केसनंदच्या हद्दीमध्ये घर क्रमांक 1 आहे आणि या घर क्रमांक 1 मध्ये 188 मतदार जे आहेत ते रजिस्टर असल्याचं रोहित पवारांनी आरोप केला होता आणि ते जे मतदार आहेत ते विविध जाती धर्माचे आहेत, मात्र एका घरात राहत आहेत असं मतदार यादीत दाखवलं असल्याचं रोहित पवारांकडून दावा करण्यात आला होता आणि आज रोहित पवारांनी या ठिकाणी येत नेमकी ही सगळी तपासणी केलेली आहे आणि आपण देखील या ठिकाणी विचारणा केली असता घर क्रमांक 1 हा पत्ताच नाही आणि जे मतदार आहेत त्या मतदानामध्ये जे 188 मतदार रजिस्टर आहेत त्यापैकी काही लोक या गावात अस्तित्वात नसलेले गावकरी सांगतायत, मात्र घर क्रमांक 1च्या नावावर जवळपास 188 मतदार रजिस्टर असल्यामुळे रोहित पवार आज त्या 188 लोकांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते, मात्र ते 188 लोक रोहित पवार मिळून आलं नसल्याचं रोहित पवारांकडून सांगण्यात आलं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, केसनंद।